नेपाळमध्ये आज सकाळी झालेल्या भीषण बस अपघातात जळगाव जिल्ह्यातील वरंगाव आणि तळवल येथील 30 प्रवासी ठार झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। या अपघातात आतापर्यंत 14 मृतदेह हाती लागले आहेत। मृतदेहांची ओळख पटवण्याचे कार्य सुरू असून अनेक मृतदेह अद्याप ओळख पटलेले नाहीत। ही घटना उत्तर प्रदेश पासिंगच्या UP 53 FT 7623 बसच्या दरीत कोसळल्यामुळे घडली। ही बस पोखरा येथून काठमांडू येथे जात असताना तणाहून जिल्ह्यातल्या मार्सयांगडी नदीच्या पात्रात कोसळली। बसमध्ये 41 प्रवाशांसह चालक व किन्नर असे 43 जण प्रवास करीत होते। या अपघातात 14चा जागीच मृत्यू झाला असून 16 जण गंभीर जखमी झालेत। जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। बहुतांश प्रवासी वरंगाव आणि तळवल येथील असल्याने या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। यातील काही प्रवासी प्रतिष्ठित कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे। अपघाताची माहिती मिळताच केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आणि आमदार एकनाथराव खडसे यांनी तातडीने मदत कार्य सुरू केले। तसंच आमदार संजय सावकारे तातडीने नेपाळ जाण्याच्या तयारीत आहेत। नेपाळमध्ये सध्या मदत कार्य आणि बचाव कार्य सुरू असून या अपघाताबाबत पुढील तपशील येण्याची अपेक्षा आहे। व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील।